सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता पिहू आणि श्री दोघेजण गुरुजींचा आशीर्वाद घ्यायला आलेले असतात. तेव्हा गुरुजी म्हणतात की उमाताई, हा तर तुमचा 2 नंबर मुलगा आहे ना, मधला? ती म्हणते हो. तेव्हा गुरुजी म्हणतात, काय रे, अजून मोठ्याचं लग्नसुद्धा जमलं नाही आहे आणि तू त्याच्या आधी लग्नसुद्धा केलंस. अरे बाबा, त्याच्यासाठी थांबायचं होतं ना. तेव्हा माधव म्हणत असतो, गुरुजी, अहो त्याचं आधीच जमलं होतं. प्रेमाचं लग्न आहे त्याचं आणि प्रेम हे नशिबानेच आयुष्यामध्ये येत असतं आणि त्याचं प्रेम त्याच्या आयुष्यामध्ये आलं आहे. त्यामुळे मला काहीच अडचण नाही आहे. मीच त्याला म्हणालो, तू लग्न कर आणि तुझ्या प्रेमाला घरात घेऊन ये. कारण एकदा का प्रेम आपल्या हातातून निघून गेलं की ते परत येत नाही. प्रेमाची माणसं आयुष्यातून एकदा निघून गेली की गेली. त्यामुळे त्याने लग्न केलं हे बरंच झालं. तेव्हा इथे माधवला आपल्या प्रेमाची म्हणजे इथे मधुराची आठवण आलेली असते. गुरुजी म्हणतात, शिवनाथ दादा कुठे आहेत? तेव्हा इथे आता उमा म्हणते की ते आहेत आमच्या खोलीमध्ये, मी त्यांना बोलावून आणते. तेवढ्यातच इथे गुरुजी विचारतात, प्रसादाची तयारी झाली का? तेव्हा पिहू म्हणते, गुरुजी, प्रसाद मी बनवते. आणि तेवढ्यात श्री म्हणत असतो, ए बाई, अगं तू प्रसाद बनवू नको, कारण प्रसाद फक्त बनवायचा नाही आहे, तर तो खायचा सुद्धा आहे. तेव्हा इथे त्याची बहीण म्हणते, ए दाद्या, अरे गप्प बस तू. काय बोललास तू वहिनीला की प्रसाद फक्त बनवायचं नाही आहे तर खायचं आहे? आम्ही दोघीजणी मिळून प्रसाद खूप छान बनवू. चल वहिनी, तू माझ्याबरोबर, आपण दोघीजणी प्रसाद बनवूया. त्यानंतर इथे शिवनाथ नेहमीप्रमाणे गोदामामध्ये जायला तयार झालेला असतो. तेव्हा उमा विचारते, काय व, तुम्ही कुठे जाताय? तेव्हा तो म्हणतो, उमा, अहो काय विचारताय तुम्ही? आता 25 वर्ष मी याच वेळेला गोदामामध्ये जातो की, तुम्हाला तर माहिती आहे. ती म्हणते, अहो मला माहिती आहे तुम्ही गोदामामध्ये जाता, पण आज जाऊ नका. घरामध्ये आपल्या एवढी मोठी पूजा आहे. गुरुजी विचारतील की घरातला करता धरता माणूस कुठे आहे म्हणून, आणि तुम्ही आजच्या दिवशी निघून गेलात म्हणजे सगळ्यांना कळेल की आपलं घर तुटलं आहे. आपल्या घरात आपण सगळेजण एकत्र जरी राहत असलो तरी एकमेकांबरोबर बोलत नाही. ही गोष्ट घरातून बाहेर पडेल आणि लोकांपर्यंत पोहोचेल आणि मग चर्चा सुरू होईल की शिवनाथचं घर एकत्र नाही म्हणून. मग हे तुम्हाला चांगलं वाटेल का? तुम्हीच म्हणता ना, घरामध्ये कितीही वाद झाले तरी ते घरातच मिटवायचे असतात, बाहेर पडू द्यायचे नसतात. मग कशाला जाताय तुम्ही आता? थांबा ना पूजेला, असं ती शिवनाथला सांगते. त्यानंतर माई खिडकीमधून बघत असतात पूजेची तयारी कशी सुरू आहे ते. तेव्हा छाया येते आणि म्हणते, काय व आई, काय झालं? मगापासून इथेच तुमचा जीव घुटमळतोय, काय बघताय काय? तेव्हा माई म्हणतात, अगं छाया, माझ्या उमाच्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा आहे ना, त्याची चहलपहल बघते ग. बघ ना सगळेजण किती आवडीने कामं करतायत. तेव्हा छाया म्हणते, खरंच बरं झालं पूजा करतायत. तुम्हाला खरं सांगू का आई, मला पण कधी कधी वाटतं आपल्या घरातसुद्धा छान पूजा घालावी, म्हणजे जेणेकरून सगळ्यांची डोकी तरी शांत होतील. तेव्हा पद्मा तिथे येते आणि म्हणत असते, काय गं छाया, कुणाची डोकी शांत करतेस? तेव्हा छाया म्हणते, आमच्या ह्यांचं. तेव्हा तो म्हणतो, का गं? ए बायको, माझं डोकं का शांत करायचं आहे तुला? तेव्हा ती म्हणते, नाहीतर काय, सदा न कदा आपले चिडलेलेच असता तुम्ही, सारखी आपली चिडचिड चिडचिड. अहो ह्या वयेमध्ये आपल्या इथे तब्येतीला एवढी चिडचिड बरी नाही. तेव्हा तो म्हणतो, ए बायको, या वयेत म्हणजे तुला काय वाटतं मी म्हातारो झालो की काय? हे बघ, तू झाली असेल म्हातारी, पण मी म्हातारा झालेलो नाही आहे, कळलं का? मला तू म्हातारा म्हणतेस? तेव्हा छाया म्हणत असते, म्हातारी नाही झालात तुम्ही. आता पोरं इथे मोठी मोठी झाली, लग्नाला झाली, तरी तुम्ही म्हातारी नाही झालात का? अहो इथे माणसाने वयीच्या मानाने शांत व्हायचं असतं, तर तुम्ही नुसते भडकतच चाललंय. माझ्या बाई म्हणायच्या की छाया, अगं तू ज्या माणसाशी बोलशील ना त्याला सारखं आपल्यात विरघळून घेशील, साखरेसारखं.
पण इथे तर काहीतरी उलटंच आहे. साखरेसारखं तर सोडा, तुमच्यामध्ये जरा बी गोडवा आला नाही माझा. तेव्हा इथे आता ती म्हणत असते की इथे समजा उलटंच झालं. तेव्हा लगेच इथे भास्कर म्हणत असतो की बघतेस ना ताई, ही मला काय बोलली, म्हातारा बोलली मला. हिची बाई आणि हिच्या बाईनं एकदा मला जाऊन भेटायलाच हवं नाही का. जामच कौतुक करायच्या माझ्या बायकोचं. त्यानंतर इथे पद्मा म्हणते, ए छाया, तुला घरामध्ये पूजा करायची आहे ना, करूया, एकदम चांगली पूजा करूया. पण आत्ता नाही, जेव्हा या शिवनाची मी पूर्णपणे वाट लावेन ना, तेव्हाच घरामध्ये आपण पूजा ठेवूया. तेव्हा तिच्या ह्या बोलण्यावरती छाया आणि माई दोघीही काहीच बोलत नाही. सरळ दोघीजणी तिथून निघून जातात. त्यानंतर माधव आता बाहेर आलेला असतो. त्याला मधुराची आठवण आलेली असते. तो येतो आणि आता शांतपणे एकटाच बसलेला असतो. मधुरा आणि तिचा फियॉन्से या दोघांना जेव्हा त्याने एकत्र बघितलेलं असतं, तेव्हा त्याला क्षण तो आठवतो. त्याला आता आठवतं की कशा पद्धतीने त्या मुलाने तिचा हात पकडला होता. आणि त्यानंतरसुद्धा मधुरा माधवला म्हणालेली असते की अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही आहे, मी आहे तुमच्याबरोबर. माझा साखरपुडा जरी झाला असला तरीसुद्धा तो मी मोडून तुमच्याबरोबर लग्न करायला तयार आहे, असं सुद्धा ती म्हणालेली असते. त्यानंतर इथे श्री आलेला असतो. तो आपल्या भावाकडे बघतो आणि म्हणत असतो की मी लग्न केलं, पण माझ्यामुळे दादाला आता ऐकून घ्यावं लागतं आहे. गुरुजी बोललेत उद्या सगळी गावातली माणसंसुद्धा बोलतील. तेव्हा तो येतो आणि म्हणतो, दादा, पण इथे आता माधवचं लक्ष नसतं. तो आपल्याच विचारांमध्ये हरवून गेलेला असतो. तो म्हणतो, ए दाद्या. तेव्हा लगेच इथे माधव म्हणतो, काय रे श्री, काय झालं, तू इथे काय करतोयस? तेव्हा श्री म्हणत असतो, दादा, मी लग्न केलं, आज गुरुजी बोलले उद्या संपूर्ण गाव बोलेल ना. दादा, खरंच सॉरी, खरंच माझ्यामुळे तुला हे ऐकून घ्यावं लागतं आहे. तेव्हा लगेच इथे माधव म्हणतो, हे काय बोलतोयस तू श्री? अरे मी तर म्हणतो की बरं झालं तू लग्न केलंस. अरे ज्या मुलीवरती तुझं प्रेम आहे त्या मुलीला तू घरामध्ये घेऊन आलास आणि त्याचबरोबर आता तू आनंदाने राहतोयस ना. अरे बाबा, असं लग्न करायलासुद्धा आहे ना हिंमत लागते. जी हिंमत तुझ्याकडे आहे तू ती दाखवलीस, तुझ्या प्रेमाला घरी आणण्याची हिंमत. अरे बाबा, मी बघ, माझ्याकडे हिंमत नाही आहे रे. मी बाबांचं वचन नाही मोडू शकत. त्यांना वचन दिलं म्हणजे दिलं. आणि तू बघतोयस ना, जेव्हा खरोखर काहीतरी करण्याची वेळ येते, जेव्हा खूप मोठा निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा माझे पाय लटलटतात, मी काहीच करू शकत नाही. त्यानंतर इथे आता लगेच पिहूच्या वडिलांना पद्माने फोन केलेला असतो. ती म्हणते, अहो हनुमंतराव, अहो कुठे आहात तुम्ही? अहो इथे आता पाणी डोक्यावरून चाललं आहे, कळतं आहे का? तो म्हणतो, म्हणजे काय झालं? ती म्हणते, अहो इथे तुमच्या मुलीचे किती हाल चाललेत. आधी त्या शिवनाच्या घरातून भांडायचे, ओरडायचे, इथे आता एकमेकांना मारायचे आवाज ऐकू यायचे. पण तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या मुलीच्या बाबतीत सगळंच घडतं आहे. तिला इथे नोकरासारखं राबवलं जातं आहे. त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडण, सतत वाद. आणि आता तर काय, त्या दोघा नवरा बायकोने तुमच्या मुलीला मारायची सुद्धा सुरुवात केली आहे. आता आम्हाला तर हे सगळं बघवत नाही हो, पण आम्ही काय करू शकतो? आम्ही इथे शेजारी, आम्ही तिथे काय बोलणार? पण तुम्ही या आणि तुमच्या मुलीसाठी काहीतरी स्टँड घ्या. आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे. काय मग पोचलं काय? पोचलं की तुम्हाला सांगू पुन्हा एकदा, असं ती म्हणते. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, काय आत्तू, अगं काय बातमी दिलीस गं त्या माणसांना? पण तू मला सांग, आता त्या शिवनाची वाट लावल्यानंतर आपलं DJ लावून झालं, नाचून झालं, सगळं झालं, फटाके वाजवले, आता काय करायचं? ती म्हणते, सांगन, थोडा वेळ थांब, सांगेन सगळं. त्यानंतर इथे माधव म्हणत असतो, खरंच, पण बरं झालं तू लग्न केलंस, अशी हिंमत दाखवलीस. आपला राघव बघ ना, आपल्या राघवमध्ये सुद्धा खूप हिंमत आहे यार. इथे एवढे आप्पा त्याला बोलतात, पण करतो तेच जे त्याच्या मनात असतं. त्याच्या मनात जे असतं तेच तो करतो, त्याच्यात खूप हिंमत आहे. तेव्हा श्री म्हणतो, हो ना, त्यानेच तर आमच्या दोघांचं लग्न लावून दिलं. आप्पांचा ओरडा खाल्ला, मार खाल्ला, घरातून बाहेरसुद्धा काढलं,
पण शेवटीला त्याला जे करायचं होतं ते त्याने केलंच. माझं आणि पिहूचं लग्न लावून दिलं. तेव्हा तो म्हणतो, हो, कौतुक करावं त्याचं तेवढं कमीच आहे. त्यानंतर इथे मामा आणि राघव दोघेजण आलेले असतात. तेव्हा राघवचं लक्ष जातं. तेव्हा आपले दोन्ही भाऊ त्याच्याकडे एकटक कौतुकाने बघत असतात. त्याच्या हिमतीला दाद देत असतात. म्हणजे एवढा ओरडा खातो, एवढा मार खातो, तरीसुद्धा जे करायचं आहे तेच करतो. तेव्हा राघव गाडीवरून उतरतो आणि म्हणतो, हे काय, हे का दोघेजणं असे बसलेत? तेव्हा मामा म्हणतात, चल बघूया. तेव्हा ते दोघेजणं येतात आणि म्हणतात, काय रे दादा, काय झालं, असे का बसलात तुम्ही दोघेजणं? तेव्हा माधव म्हणतो, काही नाही. आणि माधव उभा राहतो. त्याच्या डोक्यावरून आता प्रेमाने हात फिरवतो. त्याला वाटत असतं की किती करतो, आमचा किती विचार करतो. आणि तो त्याला प्रेमाने बघतो आणि म्हणतो, काही नाही, चल जाऊया. तो म्हणतो, हां हां जाऊया. तेव्हा इथे तिघेही भाऊ आता घरामध्ये गेलेले असतात. तिघांमध्ये प्रचंड प्रेम असतं. आणि त्यानंतर तिघे आता घरामध्ये गेल्यानंतर अजिबात न थांबता लगेचच इथे सुरुवात करतात, कामाला सुरुवात करतात. लगेच इथे पूजेची सगळी तयारी, जे काही आता मांडामांड करायची आहे ती सगळी अगदी व्यवस्थितरित्या केलेली असते. तेव्हा तिथे उमा येते आणि ती बघत असते तयारी व्यवस्थित झाली आहे ना. आणि त्याचबरोबर तिथे वेदा येते आणि म्हणते, गुरुजी हा घ्या, प्रसादसुद्धा घ्या. आणि मग सगळेजण आल्यानंतर पूजेला सुरुवात करायची असते. तेव्हा पिहू विचारते, हे काय, आप्पा कुठे आहेत? आप्पा नाही थांबले का पूजेला? तेव्हा उमा म्हणते, ते ना, ते येत आहेत, ते येतील, तुम्ही पूजेला बसा बरं, सुरुवात करा. तेव्हा इथे आता गोमूत्र शिंपडायला गुरुजी बाहेर आलेले असतात, ते घर पवित्र करायला. तेव्हा इथे लगेचच हे सगळं शिवनाच्या घरामध्ये काय काय चाललं आहे हे पद्मा आणि भास्कर टक लावून बघत असतात. तेव्हा भास्कर म्हणतो की तायडे, बघतेस ना, गुरुजी इथे आता घराचं शुद्धीकरण करायला आली आहेत. तेव्हा ती म्हणते, हो करू दे, जेवढं शुद्धीकरण करायचं आहे तेवढं करू दे, नंतर काय होणार आहे माहिती आहे ना. तरी इथे आता घरामध्ये शिवनाथला अरेस्ट केली जाणार आहे, अटक केली जाणार आहे त्याला. आणि तो क्षण मला बघायचा आहे. तर इथे पिहू म्हणत असते की आई, आप्पा जर पूजेला नाही थांबले तर मला ही पूजा करायची नाही आहे, मी पण नाही बसणार पूजेला. तेव्हा इथे उमा म्हणते, अगं असं काय? तेव्हा श्री म्हणतो, ए पिहू, असं नाही करायचं, एवढी तयारी केली आहे ना, आपण पूजेला बसूया, आप्पा येतील. ती म्हणते, नाही श्री, आप्पांना जर मान्य नसेल, ते जर आनंदी नसतील तर ही पूजा करून उपयोगच काय? मला हे घर तुटण्याच्या कारण नाही बनायचं आहे, घर तोडण्याचं कारण मला नाही बनायचं आहे. त्यांना जर पूजा नसेल करायची तर मी पण नाही बसणार पूजेला. आणि ती निघून जाणार असते. तेवढ्यातच तिथे शिवनाथ तयार होऊन आलेला असतो. तेव्हा पिहू शिवनाथला बघते, तिला फार आनंद होतो. तेव्हा उमा म्हणत असते की मला माहिती होतं तुम्ही नक्की येणार म्हणून, तुम्ही पूजेला थांबणार. तेव्हा पिहू म्हणते, आप्पा तुम्ही आमच्यासाठी पूजेला थांबलात ना? तेव्हा शिवनाथ म्हणतो, अजिबात नाही, मी कुणासाठीही पूजेला थांबलेलो नाही आहे. मला वाटलं म्हणून मी थांबलो. कारण जर मी थांबलो नाही तर लोकांना चर्चेला विषय मिळेल आणि घरातली गोष्ट बाहेर जाईल. तुम्ही जे काही आता दिवे लावलेत ते घरापुरतंच मर्यादित असू दे, बाहेर जायला नको, म्हणून मी खरं तर पूजेला थांबलो आहे. तेवढ्यातच इथे राघव म्हणत असतो, हो का, अरे वा, काही जोडा दिसतोय. तेव्हा शिवनाथ त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो, जोडा म्हणजे? तेव्हा राघव म्हणतो, जोडा, जोडा छान दिसतोय. तो म्हणतो, या या गुरुजी, लवकर या, पूजेला सुरू करायची आहे. तेव्हा इथे गुरुजी येतात आणि म्हणतात, शिवनाथ दादा, अहो तुम्ही घरातले करते धरते आलात म्हणजे सगळी माणसं आली असं म्हणायला काही हरकत नाही. आता तुम्ही आलात ना, आता आपण पूजेला सुरुवात करूया, ठीक आहे? तेव्हा शिवनाथ म्हणतो, हो ठीक आहे. आणि आता समदेजण इथे बसलेले असतात. छान इथे पूजेची तयारी झालेली असते. तेव्हा गुरुजींना जे जे काही हवं असतं ते सगळं आता वेदा आणून देत असते. आणि त्यानंतर तीसुद्धा पूजेला मागे जाऊन बसलेली असते. शिवनाथ आता रागवलेला असतो म्हणून दुसऱ्याच बाजूला बघत असतो. त्यानंतर गुरुजी सांगत असतात की हळद कुंकू लावा, हळद कुंकू वाहा आणि मग ते तीर्थ वगैरे या सगळ्या गोष्टी आता गुरुजी जसं सांगत असतात
तसं तसं इथे आता केलं जात असतं. म्हणजे इथे पिहू आणि श्री दोघेजणं गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करत असतात. आणि त्या गोष्टी करत असतानाच इथे आता उमा म्हणत असते की चला बरं झालं हे पूजेला थांबले, नाहीतर हे थांबले नसते तर पिहू पूजेला बसली नसती आणि शेवटीला जे व्हायला नको होतं तेच झालं असतं, पूजा थांबली असती. त्यानंतर इथे पिहूचे वडील पोलिसांना घेऊन आलेले असतात. तेव्हा भास्कर आणि इथे पद्मा दोघेजण एकमेकांकडे बघून हसत असतात. तेव्हा इथे पिहूचे वडील म्हणतात, शिवनाथ, ए शिवनाथ चल बाहेर ये, ए शिवनाथ चल बाहेर ये. तेव्हा इथे आता शिवनाथ आणि त्याचं कुटुंब सगळंच्या सगळं बाहेर येतं. जेव्हा इथे शिवनाथ बाहेर येतो तेव्हा पिहूचे वडील म्हणत असतात, कुठे माझी मुलगी, माझ्या मुलीला डांबून ठेवण्याचं काम केलं या माणसाने. त्यानंतर तिथे पोलीस आलेले असतात आणि तेव्हा शिवनाथ बाहेर आल्यानंतर इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की मिस्टर शिवनाथ, तुम्ही यांच्या मुलीला जबरदस्तीने घेऊन आलात, त्यामुळे इथे आम्ही तुम्हाला अरेस्ट करायला आलो आहोत. तेव्हा इथे सगळ्यांना आश्चर्य वाटतं की शिवनाथला अरेस्ट करायला का, त्याने नेमकं काय केलं आहे. यांचं म्हणणं आहे की जबरदस्तीने तुम्ही यांच्या मुलीला यांच्या घरातून पळून आणलं तुमच्या मुलासाठी आणि हे सगळं तुम्हीच करायला सांगितलं म्हणून. तेव्हा पद्मा म्हणत असते, भास्कर चल आता ह्या तमाशाचं दर्शन जवळूनच घेऊया. तेव्हा तो म्हणत असतो, हो तायडे, तसं बी या तमाशाला आपणच जबाबदार आहे नाही का. ती म्हणते, हो तर आता मज्जा येईल. शिवनाथला जेव्हा पोलीस घेऊन जातील ना तेव्हा खऱ्या अर्थाने मज्जा येईल. तेव्हा शिवनाथ म्हणतो, हे सगळं खोटं आहे, मी असं काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा पोलीस म्हणतात की हे बघा, तुम्हाला आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल, कारण यांनी तुमच्या विरोधामध्ये तक्रार केलेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला आमच्याबरोबर यावंच लागेल. तेव्हा शिवनाथ पिहूच्या वडिलांकडे बघा कसा आता रागाने बघतोय. त्याचबरोबर पुढील भागामध्ये इथे आता पिहू म्हणत असते, हे सगळं काय आहे पप्पा, मी तुम्हाला सांगितलं ना की मी माझ्या मर्जीने लग्न केलं आहे म्हणून, मग तरीसुद्धा तुम्ही पोलिसांना इथे घेऊन का आलात. FIR मागे घ्या पप्पा, FIR मागे घ्या, नाहीतर मी तुमच्यावरती FIR करेन की तुम्ही माझ्या सासऱ्यांना मुद्दामून त्रास देताय म्हणून. मी सुद्धा तुमच्यावरती FIR करायला मागे पुढे बघणार नाही पप्पा, प्लीज तुम्ही FIR मागे घ्या. त्यानंतर सत्यनारायणाची पूजा व्यवस्थितरित्या आता पार पडली जाते आणि त्यानंतर इथे आता सगळेजण व्यवस्थित पूजा झाल्यानंतर आशीर्वाद घेतात ना मोठ्यांचा आशीर्वाद आता घेण्यासाठी इथे पिहू आणि श्री गेलेले असतात. तेव्हा पुन्हा इथे शिवनाचा राग इकडे तिकडे आलेलाच असतो. तेव्हा तिथे माई येतात आणि म्हणत असतात, काय रे साहेबा, अरे काय हे, अरे इथे तुझी सून आणि मुलगा तुझा आशीर्वाद घ्यायला उभे राहिले, तर दे की त्यांना चांगला आशीर्वाद तुला देता येत नाही भाई, असे इथे आता मावशी म्हणत असतात. तेव्हा पिहू आपल्या सासऱ्यांकडे आशेने बघत असते की आता तरी यांचा राग जाईल, आता तरी हे मला आशीर्वाद देतील, आणि अशा आशेने कौतुकाने ती आता आपल्या सासऱ्यांकडे बघत असते.